नमस्कार, शेजारचा व्हिडिओ पहा। आपण आज 21व्या शतकामध्ये जगतोय। लोक चंद्रावरती जाऊन आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार केलं माणसाने, विज्ञानाने अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या। पण दुर्दैव बघा, अजूनही आपल्या देशामध्ये समाजामध्ये काही लोक भूत बाधा, झाडफूक, अंगात येणं आणि चमत्काराच्या नावाखाली लोकांची फसवणूक, लोकांची दिशाभूल करत आहेत। एका बाजूला डॉक्टर रुग्णासाठी अहोरात्र मेहनत करतायत, वैज्ञानिक संशोधन करतायत, शिक्षक लोकांना ज्ञान देत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला काही भामटे बाबा लोकांना आपल्या जाळ्यात ओढतायत। तुझ्यात भूत आहे, तुझ्यामध्ये अमुक आहे, तुझ्यामध्ये तमुक आहे, हा सर्व अंधश्रद्धेचा व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे। हे अध्यात्म नाही। विशेष म्हणजे या बंधुगिरीचा सर्वात मोठा फटका तो सामान्य माणसाला, गरीबाला, ज्याचं शिक्षण आहे अशा लोकांना, संकटात सापडलेल्या लोकांना, अशा लोकांना बसतो। आजार असेल तर लोक डॉक्टरकडे न जाता बाबा शोधतात, मानसिक त्रास असेल तर उपचार घेण्याऐवजी झाडफूक करतात, आणि शेवटी वेळ, पैसा आणि आयुष्य तिन्ही गोष्टी गमावून बसतात। धर्म म्हणजे माणुसकी, सत्य, संयम आणि चांगुलपणा। धर्म म्हणजे लोकांना घाबरवणं नव्हे, धर्म म्हणजे महिलांना लोकांसमोर अपमानास्पद प्रकार करायला लावणं नव्हे, धर्म म्हणजे तुझ्यात भूत बाधा आहे अशी नौटंकी करून अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढणं नव्हे। हे धर्माचं नाव घेऊन चाललेलं बाजार, हे नाटक बंद व्हायला पाहिजे। सर्वात मोठा प्रश्न आहे, कोणीही उठायचं, बाबा व्हायचं, कोणतं शिक्षण नाही, कोणतं तप केलंय का माहिती नाही, काय जातपात धर्म माहिती नाही, कोणतीही पात्रता आहे का नाही माहिती नाही, काय जबाबदारी आहे माहिती नाही, सरळ लोकांच्या भावनाशी खेळतात। सरकारने यावरती कडक नियम आणले पाहिजेत। जसं डॉक्टर झाल्यावरती परवाना लागतो, वकिलांना नोंद लागते, तसंच लोकांच्या मानसिक आणि धार्मिक भावनाशी खेळणाऱ्या ह्या बाबांना याच्यावरती नियंत्रण पाहिजे, आणि यांच्यासाठी कोणता तरी कायदा पारित झाला पाहिजे। समाजानेही ठरवलं पाहिजे, प्रश्न असेल तर विज्ञानाकडे जा, आजार असेल तर डॉक्टरकडे जा, मानसिक त्रास असेल तर तज्ञाकडे जा, चमत्काराच्या नावाखाली लुटणाऱ्या भामट्याकडे जाऊ नका। लक्षात ठेवा, देव श्रद्धेत असतो, डोंगात नाही। अध्यात्म सत्यात असतं, तमाशात अजिबात नाही। आणि समाज पुढे न्यायचा असेल तर भोंदू बाबांना नाही तर विचारांना मान दिला पाहिजे, विचारांना आदर दिला पाहिजे। आता वेळ आलेली आहे, अंधश्रद्धेला नाही तर विज्ञानाला होकार देऊन देवावरती श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नक्कीच ठेवू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।